नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. विनोद शिंदे आर्ट्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. आणि हा आर्टवर्क पूर्णपणे हरी विठ्ठलांवरती होणार आहे, कारण आषाढी एकादशी निमित्ताने मी हा आर्टवर्क तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये हा आर्टवर्क मी कलर करून तुम्हाला दाखवणार आहे. कलर पेन्सिलने आपण कसे परफेक्टली कलर पेन्सिल इथे ऑप्ट करू शकतो आणि कसे डिटेलिंग ह्याच्यावरती आपल्याला करायचे आहे. कारण हा रेफरन्स इमेज तुम्ही पाहत आहात. ह्या रेफरन्स इमेजमध्ये भरपूर सारे असे डिटेलिंग्स आहेत, जिथे आपल्याला शॅडो दिसत आहे, जिथे आपल्याला रिफ्लेक्शन दिसत आहे. ते सगळे मी कलर पेन्सिलने कसे ऑप्ट करणार आहे, हा एक चॅलेंज आहे माझ्यासाठी. आणि खूप काही असे मी रिअलिस्टिक आर्टवर्क ड्रॉ केलेले आहे. तर आपण बघू शकता की कसे डिटेलिंग्स ह्या रेफरन्स इमेजमध्ये मला दिसत आहेत आणि कसे मी ते रिफ्लेक्ट करू शकतो. आणि पूर्णपणे माझ्या आर्टवर्कला असा जीव मी माझ्या आर्टवर्कमध्ये देऊ शकतो की नाही, ते पुढे व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर व्हिडिओला स्किप नका करू मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण खूप सारे अशा डिटेलिंग फेसच्या जे आहेत ह्या रेफरन्स इमेजमध्ये दिसत आहेत, त्या फेसच्या डिटेलिंग मी इथे ऑप्ट करणार आहे. बघा मित्रांनो, ह्या आर्टवर्कसाठी मी डोम्सची जी सुपर सॉफ्ट कलर पेन्सिल असते ती वापरणार आहे. आणि ती वापरून तुम्हाला पूर्णपणे मी कसे रिअलिस्टिक आर्टवर्क तुम्ही ड्रॉ करू शकता या चिप कलर पेन्सिलने, ते मी पूर्णपणे इथे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे डिस्क्राईब करणार आहे. हे पहा मित्रांनो, जेव्हा पण मी कोणत्याही आर्टवर्कला जेव्हा सुरू करतो कलरिंगसाठी, तेव्हा मी डाव्या डोळ्यापासूनच सुरू करतो. तर ह्या आर्टवर्कसाठी पण मी डाव्या डोळ्यापासूनच सुरू करणार आहे. तर इकडे तुम्ही बघत आहात की डाव्या डोळ्याच्या खाली खूप साऱ्या अशा डिटेलिंग आहेत आणि मला इथे फर्स्ट लेअर ऑप्ट करायची आहे. तर फर्स्ट लेअरसाठी मी ग्रे कलर इकडे आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू शेडिंग करणार आहोत. तर पहिलं मी ग्रे कलरचा शेड करून घेऊ आणि त्याच्यानंतर रेफरन्स इमेजच्या साहाय्याने आपण एक स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या पेन्सिल ऑप्ट करायचा प्रयत्न करू इकडे. तर तुम्ही पाहत आहात की मी बेस लेअरसाठी ग्रे कलर पेन्सिल जी आहे ती इकडे ऑप्ट करत आहे. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा डिटेलिंग्स आहेत आणि खूप साऱ्या अशा डार्क व्हॅल्यूज आम्हाला ऑप्ट करायच्या आहेत. आणि डार्क व्हॅल्यूजसाठी इथे मी बघा रेफरन्स इमेजला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केल्यानंतरच मी इथे कोणतीही पेन्सिल ऑप्ट करत आहे. आणि मला जिकडे डार्क कलर दिसत आहे तिथे मी डार्क ब्लॅक कलरचा पण ॲप्लाय करत आहे. आणि त्या ब्लॅक कलर इथे मी चांगल्याद्वारे ऑप्ट करायचा प्रयत्न करत आहे रेफरन्स इमेजच्या अकॉर्डिंग. आणि स्टेप बाय स्टेप जिथे मला डार्क व्हॅल्यूज दिसत आहे तिथे मी डायरेक्टली प्रेशरचा ॲप्लाय करून इकडे मी डार्क व्हॅल्यूज ऑप्ट करायचा प्रयत्न करत आहे. तसंच तुम्हाला पण तुमच्या आर्टवर्कमध्ये करायचं आहे. जिथे डार्क व्हॅल्यूज आहेत तिथे डायरेक्टली प्रेशरचा ॲप्लाय करून तुम्ही डार्क व्हॅल्यूज ऑप्ट करू शकता. आणि इकडे तुम्ही पाहत आहात की कसे मी स्टेप बाय स्टेप मी इकडे रेफरन्स इमेजच्या अकॉर्डिंग मी इकडे स्टेप बाय स्टेप कलर पेन्सिल ऑप्ट करत आहे. आणि ह्याच्यामध्ये जास्त करून तुम्हाला ह्या रेफरन्स इमेजच्या फेसमध्ये खूप सारे असे डार्क व्हॅल्यूज ब्लॅक कलरचेच आहे, म्हणून मी ब्लॅक कलर पेन्सिल इथे ऑप्ट करून घेत आहे. चांगला प्रेशरचा ॲप्लाय करून मी ब्लॅक कलर पेन्सिल इथे ऑप्ट करून तुम्हाला दाखवत आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत आहे की रिफ्लेक्शन किती स्ट्रॉंग आहे इकडे, आणि खूप सारे असे रिफ्लेक्शन आहेत, कारण ही मूर्ती दगडी मूर्ती आहे मित्रांनो. आणि ह्या माझ्या आर्टवर्कसाठी ह्या आर्टवर्कला जीव आणण्यासाठी मी इकडे पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. हा प्रॉपर लुक माझ्या आर्टवर्कमध्ये पण आला पाहिजे, त्यासाठी मी रेफरन्स इमेजच्या अकॉर्डिंग आणि स्टेप बाय स्टेप इकडे चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करून डिटेलिंग ऑप्ट करायचा प्रयत्न करणार आहे तुमच्यासाठी. हे पहा मित्रांनो, रेफरन्स इमेजमध्ये जिथे पण आपल्याला डिटेलिंग दिसत आहेत तिथे मी फक्त ग्रे कलरचा पेन्सिल ऑप्ट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप मी ते डिटेलिंग्स ऑप्ट करणार आहे. आणि खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो हे डिटेलिंग ऑप्ट करायला, आणि खूप मजा येणार आहे ही डिटेलिंग ऑप्ट करायला. तर डिटेलिंग्स कसे मी ऑप्ट करणार आहे आणि कसे मी ह्या आर्टवर्कला एक रिअलिस्टिक लुक देणार आहे ते मी इकडे तुम्हाला दाखवतो. हे बघा, मी ब्लॅक कलरची जी रोली जेल पेन असते ती यूज करणार आहे इकडे. आणि कसे मी डिटेल्स असे ऑप्ट करत आहे
जिथे जिथे मला व्हाईट शेड दिसत आहेत तिथे तिथे मी रेफरन्स इमेजला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केल्यानंतर मी एक राऊंड शेपमध्ये असे वेगवेगळे शेपमध्ये मी इथे डिटेल करत आहे. आपल्याला पण आपल्या आर्टवर्कमध्ये असंच करायचं आहे. जिथे अशा डिटेल्स दिसत आहेत तिथे आपल्याला जेल पेननी किंवा बॉल पेन अशा प्रकारचे जे शार्प असतात टिपवाले ते आपण आपल्या आर्टवर्कसाठी वापरू शकता आणि ते वापरून आपण असे डिटेल्स ऑप्ट करू शकता. बघा मित्रांनो, इथे मी डिटेल्स ऑप्ट केलेली आहे आणि किती ॲक्युरेट दिसत आहे मला डिटेल. आणि ह्याच्यामध्ये थोडासा मला ब्लू कलरचा पण शेड दिसत आहे कारण रिफ्लेक्शन आहे मूर्तीवरती लाईटचा, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे शेड दिसत आहेत आणि त्याच्यामुळे मी इथे ब्लू कलरची पण पेन्सिल ऑप्ट केलेली आहे. आणि आपल्याला लाईट शेडमुळे थोडासा मूर्तीमध्ये व्हाईट कलर पण दिसत आहे आणि व्हाईट रिफ्लेक्शन पण दिसत आहे. त्या व्हाईट रिफ्लेक्शनला पण मी इथे रोली जेल पेननी ॲप्लाय करणार आहे. रोली जेल पेननी मी एक एक पॉईंट मी इथे ऑप्ट करणार आहे आणि त्याला रिअलिस्टिक लुक देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो बघा, स्टेप बाय स्टेप व्हिडिओला पूर्ण बघा, स्किप नका करू. पुढे मी अजून काही डिटेलिंग असतील तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओला पाहत राहा. भेटूया थोड्याच वेळानंतर व्हिडिओमध्ये. हे पहा, जशी आपण डाव्या बाजूला कलर पेन्सिल ऑप्ट केली तशीच आपल्याला उजव्या बाजूला पण त्याच टेक्निकने आपल्याला कलर पेन्सिल ऑप्ट करायची आहे. तर सेम टेक्निक आपल्याला इथे पण वापरायची आहे आणि त्याच टेक्निकने आपल्याला हा आर्टवर्क इकडे कंप्लीट करायचा आहे. आणि ॲज इट इज बघा, जिथे डार्क व्हॅल्यूज आहे तिथेच मी डार्क व्हॅल्यूजसाठी मी ब्लॅक कलर पेन्सिल ॲप्लाय करणार आहे आणि जिथे मला लाईट शेड दिसत आहे तिथे मी फर्स्ट लेअरसाठी ग्रे कलर पेन्सिलचा ऑप्ट करणार आहे. आणि त्याच्यानंतर ॲज इट इज जसं डाव्या साईडला मी ऑप्ट केली होती जेल पेननी किंवा बॉल पेननी, तर तसेच आपल्याला एक एक डिटेलिंग बारकाईने आपल्याला ऑप्ट करायची आहे, तेव्हा आपला आर्टवर्क रिअलिस्टिक दिसणार आहे. इकडे तुम्ही बघत आहात की जशी मी डाव्या साईडची बाजू ऑप्ट केली होती तशीच मी उजव्या साईडची पण बाजू ऑप्ट करत आहे. आणि आपल्याला रेफरन्स इमेजच्या प्रमाणेच इकडे आपल्याला डिटेल्स ऑप्ट करायचे आहेत आणि बारकाईने आपल्याला रेफरन्स इमेज पाहता आली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे डिटेलिंग्स आपल्याला ऑप्ट करता आली पाहिजे. तर रेफरन्स इमेजला इकडे मी चांगल्या प्रकारे कसे तुम्हाला ऑप्ट करायचे आहेत आणि कसे तुम्ही एक एक पॉईंट इकडे ड्रॉ करत आहात ते खूप महत्त्वाचं आहे. जसं मी इथे एक एक पॉईंटला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केल्यानंतरच इथे ड्रॉ करत आहोत, तेव्हाच माझा आर्टवर्क रिअलिस्टिक दिसणार आहे. मित्रांनो, आणि डाव्या साईडची बाजू तुम्ही पाहत असाल की किती रिअलिस्टिक दिसत आहे, तशीच मी उजव्या साईडची बाजू पण रिअलिस्टिक ड्रॉ करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो इकडे तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ पहा, कारण ह्या आर्टवर्कमध्ये खूप साऱ्या अशा डिटेलिंग मी ऑप्ट करणार आहे आणि लवकरात लवकर हा आर्टवर्क मी कंप्लीट करून तुमच्यासमोर आणणार आहे. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. अशाच खूप साऱ्या डिटेलिंग मी तुमच्यासाठी ह्या चॅनलद्वारे घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो ह्या आर्टवर्कचा जर तुम्हाला आउटलाईन ट्युटोरियल पाहिजे असेल फ्री हँड किंवा ग्रिड मेथडमध्ये तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ह्या व्हिडिओ खाली. मी 100% तुमच्यासाठी तो आउटलाईनचा व्हिडिओ घेऊन येईन. आणि ह्या रेफरन्स इमेज जर तुम्हाला तुमच्या आर्टवर्कमध्ये बनवायचं असेल तर ह्या रेफरन्सची लिंक पण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला. तिकडनं तुम्ही हा आर्टवर्कचा रेफरन्स इमेज घेऊ शकता आणि तिकडनं तुम्ही पण हा आर्टवर्क ड्रॉ करायचा प्रयत्न करू शकता माझी टेक्निक वापरून, किंवा तुम्ही तुमची टेक्निक वापरून पण रिअलिस्टिक आर्टवर्क ड्रॉ करायचा प्रयत्न करू शकता. तर मी खूप साऱ्या अशा छोट्या डिटेलिंग्स ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आणि असंच माझ्या चॅनलला प्रेम देत राहा. मित्रांनो, तुमच्या प्रेमामुळेच मी आज खूप साऱ्या अशा चॅलेंजिंग टास्क तुमच्यासाठी घेऊन येत असतो नेहमी आणि खूप मजा येते मला पण माझा आर्टवर्क असे चॅलेंजिंग आर्टवर्क ड्रॉ करण्यासाठी. तुम्हाला कसा वाटला आर्टवर्क कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. आणि जर तुम्ही चॅनल आवडला असेल तुम्हाला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी खूप सारे अजून तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन
येत राहीन. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, चला भेटूया नवीन व्हिडिओच्या द्वारे. चला भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. रामकृष्ण हरी आणि आषाढी एकादशीच्या मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा माझ्या आर्टवर्क आणि माझ्या चॅनल थ्रू.